हॅलो, नमस्कार मंडळी, कशी आहात? तर सर्वात आधी तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता खूप जणांना खूप कन्फ्युजन होतात, की वजन कमी करायचंय, मग ग्रीन टी पिलीच पाहिजे का? ग्रीन टीनं खरंच वजन कमी होतं का? ग्रीन टीमुळे फायदे होतात का? नक्की. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शिवाय मी कोणते ग्रीन टी वापरते, ग्रीन टी मी कधी पिते, ग्रीन टी मी कसा बनवते, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्हाला बघितल्यानंतर आवडला, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी माझं वजन 16 किलो वजन मी माझं कमी केलेलं आहे आणि अजूनही मी वजन कमी करू शकते आणि मी प्रत्येक वेट लॉस जर्नी तुमच्याबरोबरच घेत असते. 21 दिवसाची, 30 दिवसाची जर्नी आपली सुरू असते. नंतर मी थोडासा गॅप घेते. आठवडा, 2 आठवड्यांचा गॅप घेतला जातो. कधी कार्यक्रम असतात, कधी काय असतं. पण परत मी जर्नी चालू करत असते आणि या जर्नीमधूनच भरपूर जणांचं वेट लॉस झालेलं आहे. भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे. तुम्हीही तुमचंही वजन झालं असेल कमी, तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगायचं. कारण आपल्याला कमेंट लावता येते. कमेंट लावली आणि लोकांनी ती कमेंट वाचली, की त्यांचा पण कॉन्फिडन्स अप होतो, की बाबा ह्याचं झालेलं आहे, हिचं झालेलं आहे, या ताईचं झालेलं आहे, मग माझंही कमी होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही तुम्ही तुमचं वजन कमी झालं असेल तर रिपीट कमेंट करत जा. काहीही प्रॉब्लेम नाहीये. किती महिन्यामध्ये किती किलो वजन कमी झाले हे कमेंट करत जा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन टी. आता ग्रीन टी मी भरपूर वेळा सांगितली, अशी कुठलीही एक गोष्ट नसते, की ती एकटी स्वतः आपलं वजन कमी करते. अशी कोणतीच गोष्ट नसते. म्हणजे तुम्हाला सांगायचं गेलं तर, आता तुम्ही लक्षात घ्या, घरामध्ये एक आपली पूर्ण फॅमिली असते. असा एकमेव व्यक्ती नसतो, की ती घरातली सगळीच कामं प्रत्येकजण जसा पुरुष बाहेरून कमवून आणतो, तशी घरातली स्त्री ही पूर्ण जबाबदारी सांभाळत असते. म्हणून आपण तिला कमी महत्त्व देतो का? नाही. बरोबर आहे ना? तसंच सांगायचंय, की अशी कोणतीही एकच गोष्ट नसते, की ज्याच्यामुळं आपलं वजन कमी होतं. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी त्यातलाच एक असा घटक आहे ग्रीन टी, की ज्याच्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. आता कशी ती सांगते. त्याआधी बघा, ग्रीन टी जी आहे त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात. असं नसतं, की ती पिल्यानंतर पोटाला जड वाटतं. कॅलरीज कमी असतात. त्याच्यामध्ये पचायला आपल्याला म्हणजे पचनासाठी ती फायदेशीर असते. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला झोपेचा त्रास आहे किंवा झोप येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक ग्रीन टी आहे. जे की मी घेते. 5-6 महिने झालं मी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की आपल्या शरीरावर जी सूज आहे, आपलं जे वजन वाढणं आणि आपल्या अंगावर सूज दिसणं, ती सूज याच्यामुळं कमी होते. स्ट्रेस रिलीफ मिळतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याच्यात साखर टाकून आपण पित नाही, टाकून पिली तरी ती चांगली लागत नाही. चव थोडीशी कडवट लागते, पण ती करण्याच्या पद्धतीवर असते. याची चव कोणत्याच ग्रीन टीची चव कडू लागत नाही, ती जर योग्य पद्धतीने बनवली तर. आता ही ग्रीन टी कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते आणि मी कोणत्या ग्रीन टी वापरते. तर मी वापरते आपली न्यूट्रो व्हॅलीची ही ग्रीन टी आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि साविकर सरांची ही ग्रीन टी आहे. ऑलरेडी 2 होत्या, एक संपलेली आहे माझी ती ग्रीन टी. तर ज्या मी ग्रीन टी वापरते ते मी प्रोडक्ट टॅग करते. तुम्ही तुमची ग्रीन टी वापरत असाल, काही हरकत नाही. हीच घ्यावी अशी काही हरकत नाही. ऑनलाईन सगळे प्रोडक्ट अवेलेबल असतात. तुम्ही कोणतीही वापरू शकता, जी तुम्हाला आवडते, जे तुम्ही पहिल्यापासून पिता. पण आता माझं स्वतःचं मी ह्या 2 ग्रीन टी 4 वर्ष झालं वापरते. मी माझं 16 किलो वजन कमी केलं ना, ते हे. आता कधी प्यायचं सांगते. दुपारचं जेवण. आता खूप जणांना ग्रीन टीमुळे पित्त होतं, पण का होतं माहिती का? ते उपाशी पोटी ग्रीन टी पितात. उपाशी पोटी ना ग्रीन टी प्यायची असते, ना ब्लॅक कॉफी प्यायची असते, ना ब्लॅक टी प्यायची असते, ना नॉर्मल चहा प्यायचा असतो. उपाशी पोटी यातली कुठलीच गोष्ट प्यायची नसते. आपण हेच करतो, त्यामुळे आपल्याला पित्त होतं, ढवळतं, आपलं उसळतं आणि आपल्याला त्रास होतो. आता ही ग्रीन टी दुपारी जेवणानंतर अर्ध्या तासाने प्यायची असते. किंवा किंवा ही साविकर सरांची जी ग्रीन टी आहे, ती संध्याकाळी झोपण्याच्या आधी 1 तासभर आधी आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने. जेवण तर लवकर असलंच पाहिजे. सपोज 8:30ला जेवण झालंय, तर 9 वाजता ही ग्रीन टी साविकर सरांची आणि त्याच्यानंतर 1 तासाभरानं झोपायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 2 कपाशिवाय दिवसभरामध्ये ग्रीन टी जास्त घ्यायची नसते. ना ग्रीन टी, ना ब्लॅक कॉफी, चहा तर घातकच. कुठली गोष्ट अति प्रमाणात घ्यायची नाही. आता ही ग्रीन टी बनवायची कशी मी तुम्हाला सांगते. एक पातेलं घ्यायचंय.
एक पातेलं घ्यायचं स्टीलचं असावं पातेलं. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन टी जेवढी प्यायची तेवढा कप भरून पाणी ओतायचं. पाणी ओतलं, पाणी ओतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपली जी ही न्यूट्रो व्हॅलीची ग्रीन टी आहे, ती न्यूट्रो व्हॅलीची ग्रीन टी आपल्याला 1 चमचा भरून किंवा अर्धा चमचा भरून टाकायची आहे. पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. ग्रीन टी अजिबात सुद्धा उकळवायची नाही. आता एक 5 मिनिट तसंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याचे न्यूट्रिएंट्स आहेत ते पाण्यामध्ये उतरतात. पाण्यामध्ये उतरल्यानंतर न्यूट्रिएंट्स 5 मिनिटांनी ती ग्रीन टी गाळून घ्यायची आहे. चवीला विचित्र वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मध किंवा लिंबू पिळून चालते. मधापेक्षा लिंबू बेस्ट लागतं. मी तर लिंबू पिळून पिते. तुम्हाला गोड हवं असेल पण मधानं गोड चव येत नाही. मधानं मळमळल्यासारखं होतं. माझा अनुभव आहे. आता ही दुसरी जी ग्रीन टी आहे सावेकर सरांची, ही ग्रीन टी एकदम सोप्या पद्धतीनं घ्यायची आहे. कपामध्ये गरम पाणी करून घ्यायचंय. एका पातेल्यामध्ये पाणी तापवायचंय. कपामध्ये ओतायचंय आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा जो सॅशे आहे किंवा ह्यांचे पाउच आहेत छोटे-छोटे 25 पाउच येतात. एका ग्रीन टीच्या ह्याच्यामध्ये बॅग्स येतात. ती जसं नॉर्मली आपण लिप्टनची ग्रीन टी घेतो ना, खूप जण लिप्टनची घेतात. मी लिप्टन वापरलेली नाहीये. हा कॅमोमाईल फ्लेवर आहे. ज्याचा उपयोग किंवा ज्याचा फायदा आपल्याला स्ट्रेस फ्री राहण्यासाठी किंवा झोप शांत लागण्यासाठी होतो. हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. पाणी ओतायचंय, झाकण ठेवायचंय म्हणजे व्हेपरद्वारे न्यूट्रिएंट्स उडून जाणार नाही. आणि या ग्रीन टीमध्ये सुद्धा थोडंसं लिंबू पिळायचंय आणि हे लिंबू पिळायचंय आणि ग्रीन टी ही सुद्धा झोपायच्या आधी प्यायची. यानं झोप शांत लागते. याच्यावर भरपूर फायदे लिहिलेले आहेत आणि त्यांनी सावेकर सरांनी त्याला वर्ल्ड्स बेस्ट ग्रीन टी म्हणजे त्यांनी मे बी हे FSI रजिस्टर्ड सुद्धा आहे. त्याच्यावर तुम्ही वाचू शकता जेव्हा आणि त्याच्यावर वाचल्यानंतर तुम्हाला भरपूर गोष्टी कळून जातील की ही सॉल्ट फ्री आहे. सॉल्ट फ्री सॅटरडे नाही, सॉरी. हे इथं दिलंय त्यांनी काय-काय करायचं सरांनी. म्हणजे ह्याच्यामुळं आपलं जे जेवण आहे, जेवण झाल्यानंतर बघा अर्ध्या तासांनी त्यांनी सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे ओव्हर ईटिंग होत नाही. मॅजिकल 32 बार फॉर्म्युला तुम्ही माहीत असेल तुम्हाला, की प्रत्येक गोष्ट ही चावून-चावून खायची असते आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या शाळेपासून सांगितलेली आहे. आपल्या आई-वडिलांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, की प्रत्येक गोष्ट चावून-चावून खायची. मीही ती स्वतःला सवय लावली आणि ही सवय मला लहानपणापासून आहे. चावून-चावून खाण्याची माझी सवय माझं लग्न झाल्यानंतर पण मोडली नव्हती. लग्न झाल्यानंतर ही मेंटेन होते. मी नंतर मला ऑफिस, घर जबाबदाऱ्या जशा पडायला लागल्या अंगावर, तसं स्वतःवर लक्ष देणं मी कमी केलं. पटपट काला करून खाणे, पटपट ऑफिसला पळत जाणे, येणे, पटापटा बनवणे, जेवणे, परत भांडी घासायला जाणे, ह्याच्यामुळं ना सवय ती मोडली. नाहीतर मला "उठ की" असं बोलावं लागायचं. माझ्या आई सुद्धा म्हणायची, "किती उशीर चरत बसती, बास." असं म्हणजे एवढं मला चावून-चावून खाण्याची सवय होती. पण आपल्याला घरातल्या कामांमुळे, बाकीच्या कधी नोकरीला असल्यावर आपल्याला लिमिटेड ब्रेक असतो. या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी फॉलो करणं होत नाही. पण आपण आपल्या स्वतःसाठी एक दिवसातला 1 तासभर तरी वेळ काढला पाहिजे. कारण आपण आहे, तर सगळी आपली फॅमिली आहे, असं मला वाटतं. आणि स्वतःसाठी एवढं करणं म्हणजे काही स्वार्थ नाहीये, चुकीचं नाहीये. आपण हेल्दी राहिलो, तर आपल्या मुलांसाठी चांगलं आहे. आपल्याला आपल्या सगळ्या मुलांचं बघायचं आहे. सगळ्या मुलांचं म्हणजे मुलांचं सगळं बघायचं आहे. त्यामुळे आपल्याला हेल्दी फिट राहणं आणि तेवढं जगणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वतःला जेवढं नॅचरली वागता येईल किंवा ज्या गोष्टी करता येतील बाहेरचे प्रॉडक्ट घेणे, प्रोटीन घेणे हे करण्यापेक्षा घरातूनच सोर्सेस शोधायला सुरुवात केली ना, तर सगळं आपल्या घरातच अवेलेबल असतं. फक्त आपल्याला असं वाटतं की बाहेरून आणावंसं. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक यू. बाय बाय.